आता व्यावसायिक सिलेंडरवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारनं हटवलेत। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात आलंय। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, छोटे उद्योग आणि अन्य व्यावसायिक ग्राहकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला होता। इराण अमेरिकेमधील तणाव संपल्यानं होर्मुझमधील सागरी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। होर्मुझ समुद्रधुनी पूर्ववत झाल्यानं भारतातील एलपीजी पुरवठा पूर्ववत झालाय। पुरवठा साखळीमध्ये सुधारणा होताच केंद्राने व्यावसायिक सिलेंडरवरचे निर्बंध हटवले। हॉटेल, रेस्टॉरंट चालक, ढाबे आणि उद्योगांना याचा फायदा होणार आहे। आता कोणत्याही मर्यादेशिवाय पूर्वीसारखा गॅस पुरवठा मिळू शकणार आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी, 1 जुलैपासून पासपोर्ट काढणं महागणार आहे। केंद्र सरकारकडून पासपोर्टच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे। 1,500 रुपयांऐवजी 2,500 रुपये शुल्क भरावं लागणार आहे पासपोर्ट काढताना। तर तत्काळ पासपोर्टसाठी 3,500 रुपयांवरनं 5,000 रुपयांपर्यंत हे शुल्क वाढवण्यात आलंय। आता लस, अँटीबायोटिक्स आणि कॅन्सरच्या औषधांवरती QR कोड अनिवार्य असणार आहे। बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला त्यामुळे आळा बसणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारकडून औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक करण्यात आली आहे। अयोध्या राम मंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे। जवळपास 15 दिवसांनंतर देणगी चोरी प्रकरणामध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात पहिली अटक झाली आहे। अनुकल्प मिश्रा अटकेत आहे, तर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तर राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपत राय यांचं पद देखील धोक्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आषाढी यात्रेसाठी वारकऱ्यांना 54 विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडनं यंदा व्यापक नियोजन केलं जात आहे। नागपूर, नवीन अमरावती, खामगाव, भुसावळ, लातूर, कोल्हापूर, पुणे आणि मिरज या मार्गावरून विशेष गाड्या धावणार आहेत।